मोठं आहे पूर्ण. आणि याच्यामध्ये मंदिर देव आहेत त्यांना मला दाखव. बघू शकता मित्रांनो तुम्ही मूर्ती. हा पूर्ण असा पिंडी आहे, एक मोठी पिंडीच्या आकारामध्ये एक मंदिर बनवलेलं आहे. आणि मित्रांनो बघू शकता हा बाहेरचा एकदम नजारा आहे, काही भारी नजारा आहे. एकदम असा सुंदर असा नजारा. आणि ही पिंडीच्या आकारामध्ये पूर्ण असं मंदिर आहे. मित्रांनो याचं एक्झॅक्ट लोकेशन आंबेपूरच्या इथेच आहे हा मंदिर. रोडवर बॅनर लावलेले आहे, तर तुम्ही तिकडनं खाली येऊ शकता हा मंदिर पाहण्यासाठी. सुंदर असं मंदिर आहे. वारा पण भरपूर सुटला आहे असा. एकदम वातावरणच भारी झालं मित्रांनो. तर मित्रांनो चला आता आपण जाऊ खाली आपल्या गाडीजवळ. आणि मित्रांनो आता खाली पण एक मंदिर आहे, तो पण बघू आपण. आणि मित्रांनो खाली शंकराची पिंडी आहे आणि वरती मित्रांनो दत्त मंदिर आहे. आपण बघितलं दत्त मंदिर, ते शंकरचं मंदिर बघूया. तर मित्रांनो बघू शकता हा एक मंदिर आणि मंदिरामध्ये शंकराची पिंडी आहे. आणि वरती तुम्हाला दाखवलं होतं दत्त मंदिर आहे आणि खाली शंकरचं स्थान आहे. ते पण मित्रांनो एक पिंडी आहे. तर असं मस्त मंदिर आहे, सुंदर असं. सुंदर असं वार लागतं मित्रांनो. बघू शकता झाडे कसे आले ते. मित्रांनो मंदिराच्या पाठीच एक मंदिर आहे अजून एक, तर तो पण तुम्हाला दाखवतो. हा मंदिर आहे मित्रांनो, याच्या आतमध्ये जाऊन दाखवतो मला. तर बघू शकता मित्रांनो हा एक मंदिर आहे. मित्रांनो बघू शकता इथं पूर्ण एक्झॅक्ट पिंडी दिसते. मित्रांनो हा मंदिर एकदम सुंदर असं रित्या बनवलेलं आहे. मला तर मंदिर भरपूर आवडला. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा कसा आवडला मंदिर. तर मित्रांनो बाय बाय. आता डायरेक्ट आम्ही जातो घरी.